आपण ऑटोसायकल आणि डिझेल सायकल तर बघितलीच आहे मागच्या व्हिडिओजमध्ये, पण तरी एकदा आपण ओव्हरलुक मारून घेऊ. ठीक आहे. तर ह्याच्या एअर स्टँडर्ड सायकल्स असतात. ठीक आहे. तर त्या एअर स्टँडर्ड सायकल्स आपण त्याच्यात वर्किंग फ्लुइड ॲज अ एअर म्हणून कन्सिडर करतो, म्हणून त्याला एअर स्टँडर्ड सायकल म्हणतात. आता ऑटोसायकलमध्ये जर आपण पी व्ही डायग्राम बघितली तर याच्यात 4 प्रोसेस आहेत. 1 to 2 म्हणजे कोणती, हे बघा 1 to 2 ही प्रोसेस कोणती आहे, तर ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे. ठीक आहे, बरोबर. इथे कळतंच आपल्याला की व्हॉल्यूम कमी होतं आहे, बरोबर. इथेच आपलं 0 आहे कोऑर्डिनेट, तर आपला व्हॉल्यूम इथे कमी होतो आहे. ठीक आहे, मग एक कॉम्प्रेशन प्रोसेस आहे. ती कशी आहे, ॲडियाबॅटिक आहे. ॲडियाबॅटिकला आपल्याला माहिती आहे PV⁻γ = कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, मग हे आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. नंतर आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, 2 to 3 कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. आता ही काय आहे, तर हीट ॲडिशन प्रोसेस आहे. नंतर 3 to 4 ही ॲडियाबॅटिक एक्सपान्शन प्रोसेस, आणि नंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. ठीक आहे. आता ही हीट रिजेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे, हे झाले आपले ऑटोसायकलसाठी. आता तसंच आपण डिझेल सायकलसाठी बघू. ठीक आहे. तर डिझेल सायकलमध्ये काय आहे, तर डिझेल सायकलमध्ये पण चारच प्रोसेस आहेत. पहिली प्रोसेस जी आहे ती ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, बरोबर. ही आहे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. नंतर 2 to 3 प्रोसेस ही आहे कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. आता ऑटो आणि डिझेलमध्ये हाच फरक आहे की ऑटोमध्ये जी हीट सप्लाय होते ती कॉन्स्टंट व्हॉल्यूमला होते, इथे कॉन्स्टंट प्रेशरला होते. ठीक आहे, हे बघा कॉन्स्टंट प्रेशरला होते. आणि त्याच्यानंतर 3 ते 4 ही जी प्रोसेस आहे ही आहे आपली ॲडियाबॅटिक एक्सपान्शन प्रोसेस. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन प्रोसेस नंतर आपल्याकडे आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. ठीक आहे, 4 ते 1. आता इथे कॉन्स्टंट प्रेशर जी प्रोसेस आहे ती हीट सप्लायड आहे, हीट ॲडिशन प्रोसेस आहे. आणि जी 4 ते 1 ही जी कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस ही आहे हीट रिजेक्शन प्रोसेस. ठीक आहे, त्याला म्हणून QR म्हटलं. अजून माहिती आहे, कॉन्स्टंट प्रेशरला प्रेशर कॉन्स्टंट असते, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, पुढची घेऊ आपण ड्युअल सायकल. आता या ड्युअल सायकलमध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं की जी हीट ॲडिशन प्रोसेस असते ना, QS म्हणजे हीट सप्लाय, ती हीट सप्लाय कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे ही कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम दोघांना होते. ठीक आहे. तर आपण स्टार्टिंगपासून बघू या ड्युअल सायकलमध्ये काय काय असतं. हे बघा, इथून 1 पासून चालू केलं आपण, तर इथे हे होतं ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. नंतर येतं ही एकच प्रोसेस आहे 2 to 3 आणि 3 to 3. ही जी 2 ते 3 जी प्रोसेस आहे ती आपली असते हीट ॲडिशन प्रोसेस. त्याच्यात दोन प्रोसेस हे होतात, कंबाईन होतात. एक असते कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि नंतर असते कॉन्स्टंट प्रेशर. बघा इथं ही झाली ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, हीट ॲडिशन प्रोसेस. नंतर येते ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. ॲडियाबॅटिकला आपल्याला माहीत असतं PV⁻γ हा काय असतो, कॉन्स्टंट असतो त्या प्रोसेससाठी. ठीक आहे, P म्हणजे काय, प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, आणि गामा म्हणजे आपला ॲडियाबॅटिक इंडेक्स. ॲडियाबॅटिक इंडेक्स म्हणजे गामा = CP/CV, CP/CV असतो गामा म्हणजे. ठीक आहे. आणि ही 4 ते 1 प्रोसेस ही आपली काय आहे, तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे, आणि ही हीट रिजेक्शन प्रोसेस. आता ही झाली ड्युअल सायकलसाठी. ठीक आहे. आता पुढची सायकल बघू आपण, ज्यूल सायकल किंवा तिला ब्रिटन सायकल पण म्हणतात. तर याच्यात पण 4च प्रोसेस कन्सिडर होतात. कोणकोणत्या तर बघू. हे बघा, इथे ज्या ॲडियाबॅटिक प्रोसेस होतात ना, तर इथे आयसोथर्मल प्रोसेसने ते रिप्लेस होऊन गेलेले आहेत. ठीक आहे. मग ही जी 1 to 2 आहे, 1 to 2 प्रोसेस ही काय आहे, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे. नाही सॉरी हे ॲडियाबॅटिकच आहे, आयसोथर्मल नाही. आयसोथर्मल ते दुसऱ्या प्रोसेसमध्ये ते पुढे येतीलच, तेव्हा सांगेल. तर ह्या ज्या आहेत हे काय आहे, तर ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे. ठीक आहे, म्हणजे PV⁻γ = कॉन्स्टंट असतं. हे असते ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. नंतर ब्रिटन सायकलमध्ये ही जी हीट ॲडिशन होते प्रोसेसमध्ये ती कॉन्स्टंट प्रेशरला होते, बरोबर. कारण की आपलं बघा Y6ला प्रेशर आहे ना, तर ही जी कॉन्स्टंट प्रेशर लाईन आहे हिच्यात काय होतं,
हीट ॲडिशन होते. कॉन्स्टंट प्रेशरला हीट ॲडिशन आणि कॉन्स्टंट प्रेशरलाच हीट रिजेक्शन पण होते. ठीक आहे. म्हणून हिला आपण ज्यूल सायकल किंवा ब्रेटन सायकलमध्ये ह्या प्रोसेस कन्सिडर होतात. आणि 3 ते 4 ही जी प्रोसेसिंग ही आपली ॲडिबॅटिक एक्सपान्शन प्रोसेस, आणि नंतर 4 ते 1 ही आपली कॉन्स्टंट प्रेशर हीट रिजेक्शन प्रोसेस. ठीक आहे. आता ही जी ज्यूल सायकल किंवा ब्रेटन सायकल आहे ना, ही कुठे यूज होते? आपल्या गॅस टर्बाईन्समध्ये यूज होते. बरोबर. तिथे काय होतं की कॉन्स्टंट प्रेशरलाच हीट ॲड पण केली जाते आणि कॉन्स्टंट प्रेशरलाच हीट रिजेक्ट पण केली जाते. ठीक आहे. आता ही झाली ज्यूल सायकल किंवा ब्रेटन सायकल. पुढची सायकल येते आपली इरिक्सन सायकल. ठीक आहे. या इरिक्सन सायकलमध्ये एकच फरक आहे की हीट सप्लायड आणि हीट रिजेक्टेड आहे ना, ही कॉन्स्टंट प्रेशरलाच आहे. फक्त एक आहे की ह्याच्यात 2 प्रोसेस होत्या आपल्या. मागच्या जे ज्यूल सायकलमध्ये होत्या त्या कोणत्या होत्या? ॲडिबॅटिक होत्या. तर इथे आयसोथर्मल प्रोसेस, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. थ्रूआउट दिस प्रोसेस टेम्परेचर विल बी कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजे काय बघा, आता 1 ते 2 ही जी प्रोसेस आहे आपली काय आयसोथर्मल कॉम्प्रेशन प्रोसेस, म्हणजेच टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. नंतर येते कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस हीट ॲडिशन. नंतर येते आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस. आणि नंतर 4 ते 1 हीट रिजेक्शन प्रोसेस, कॉन्स्टंट प्रेशर हीट रिजेक्शन प्रोसेस. ठीक आहे. मग इरिक्सन सायकलमध्ये काय लक्षात ठेवायचं की दोन आयसोथर्मल प्रोसेस आहेत आणि 2 कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहेत. ठीक आहे. ही झाली आपली इरिक्सन सायकल. नंतर येते स्टर्लिंग सायकल. आता स्टर्लिंग सायकल ही बघा दिसताना ऑटो सायकलसारखी दिसते, कारण की इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन आहे. फक्त याच्यात फरक एकच आहे की ही जी प्रोसेस आहे 1 ते 2 आणि 3 ते 4 ही ॲडिबॅटिक नसून ही कॉन्स्टंट टेम्परेचरला आहे, म्हणजे आयसोथर्मल आहे. ठीक आहे. म्हणजे 1 ते 2 ही प्रोसेस कोणती आहे? आयसोथर्मल कॉम्प्रेशन प्रोसेस. ठीक आहे. 2 ते 3 कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन प्रोसेस. 3 ते 4 आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस. आणि 4 ते 1 कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन प्रोसेस. ठीक आहे. ही झाली आपली स्टर्लिंग सायकल. ही स्टर्लिंग सायकल कुठे यूज होतं? स्टर्लिंग इंजिनमध्ये स्पेशल इंजिन असतं ते, त्याच्यात आपण ती यूज करतो. ठीक आहे. नंतर येते ॲटकिन्सन सायकल. ठीक आहे. आता ॲटकिन्सन सायकलमध्ये फक्त ऑटो सायकलचा फक्त एकच चेंज आहे की जी हीट रिजेक्शन प्रोसेस आहे ना, ही कॉन्स्टंट प्रेशरला होते इथे. ठीक आहे. बघू आपण स्टार्टिंगपासून बघू म्हणजे कळेल बरोबर. 1 ते 2 प्रोसेस ही आपली आहे ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन प्रोसेस. बरोबर जशी ऑटो सायकलमध्ये असते तशीच. त्याच्यानंतर 2 ते 3 ही प्रोसेस आहे आपली कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस हीट ॲडिशन. नंतर 3 ते 4 प्रोसेस ही आहे आपली ॲडिबॅटिक एक्सपान्शन, कारण की व्हॉल्यूम एक्सपांड होतं ना, ॲडिबॅटिक एक्सपान्शन प्रोसेस. फक्त ही जी हीट रिजेक्शन प्रोसेस असते ना, ही आपली कॉन्स्टंट प्रेशरला होते. ठीक आहे. P = कॉन्स्टंट असतं. बरं आपण बघू शकतो इथे हॉरिझॉन्टल लाईन आहे ना, आडवी लाईन आहे, म्हणजे 4 ते 1 ही काय आहे आपली हीट रिजेक्शन प्रोसेस आहे. ॲटकिन्सन सायकलमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की हीट रिजेक्शन प्रोसेस जी असते ती कॉन्स्टंट प्रेशरला असते आणि हीट ॲडिशन प्रोसेस ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमला असते. बरोबर. नंतर येते आपली कॅरनॉट सायकल. तर ही प्रत्येकाला माहितीच आहे, कारण की ही आयडियल सायकल आहे. ठीक आहे. याच्यात पण 4 प्रोसेस असतात, 1 2 3 4. ठीक आहे. तर बघा ह्या 4 प्रोसेसमध्ये कोणकोणत्या? तर 2 आयसोथर्मल आणि 2 ॲडिबॅटिक. ठीक आहे. 2 आयसोथर्मल आणि 2 ॲडिबॅटिक. कशा? तर इथे 1 पासून चालू करू आपण. ही आहे आपली आयसोथर्मल प्रोसेस, ही आहे ॲडिबॅटिक प्रोसेस. ही आहे आयसोथर्मल प्रोसेस, ही आहे ॲडिबॅटिक प्रोसेस. म्हणजे 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5. मग जसं आपलं व्हॉल्यूम वाढतं आहे तसं याला म्हणायचं एक्सपान्शन प्रोसेस. ही आहे एक्सपान्शन, ही आहे कॉम्प्रेशन. बरोबर. आता बघा, जर ही प्रोसेस क्लॉकवाईज असली तर ती असते पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइस, आणि जर ती प्रोसेस असली आपली अँटी क्लॉकवाईज तर तिला म्हणायचं पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइस. ठीक आहे. आता ह्या इंजिन आहेत. इंजिन आहे म्हणून इंजिन काय आपलं पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइस आहे ना, तर त्यामुळे आपण त्याला इंजिनमध्ये कन्सिडर करतो, कारण की इंजिन पॉवर प्रोड्यूस करतं, म्हणून हे काय आहे क्लॉकवाईज आहे.
जर ही अँटी क्लॉकवाईज राहिली असती तर तिला काय म्हणतो आपण, पॉवर कन्झ्युमिंग डिव्हाइस. ठीक आहे. तर याच्यात लक्षात ठेवायचं कॅनॉट सायकलमध्ये दोनच प्रोसेस म्हणजे दोन प्रकारच्या प्रोसेस असतात. एक आयसोथर्मल असते आणि एक ॲडियाबॅटिक असते. ठीक आहे. पण त्या दोन प्रोसेस असतात, म्हणजे टोटल 4 प्रोसेस असतात अशा. ठीक आहे. तर रँकाईन सायकल मी एका दुसऱ्या सेपरेट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण एक ही आहे TS डायग्रामवर आहे, त्याच्यामुळे मी काही एक्सप्लेन करत नाही. तर ह्या बऱ्याचशा सायकल असतात की जे पोरं कन्फ्यूज होतात त्याच्यात. ठीक आहे.